नमस्कार, सुप्रभात. मी वर्षा नलवडे. या बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. पाहणार आहोत टॉप 9 न्यूज. सुरुवात करूयात राजकीय बातम्यांनी. मवियासह सहयोगी पक्षाचं शिष्टमंडळ आज पुन्हा एकदा निवडणूक आयोगाला भेटणार. कालची अपूर्ण चर्चा पुढे जाईल, संजय राऊतांची माहिती. तर दुपारी 12:30 वाजता शिवालयात संयुक्त पत्रकार परिषद घेतली जाणार. मुंबईत व्हीव्हीपॅट मशीन सर्वत्र उपलब्ध नसेल तर बॅलेटवर निवडणुका घ्या. मुख्य निवडणूक आयुक्तांसमोर शिष्टमंडळाची मागणी. तर मतदान कुणाला जातं हे मतदारालाही कळत नाही, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ समोर. 2-2 ठिकाणी मतदारांचं नाव कसं काय? 31 जानेवारीपर्यंत निवडणूक घेण्यासाठी सज्ज आहात का? राज ठाकरे यांचे मुख्य निवडणूक आयुक्तांना थेट सवाल. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये पराभव दिसू लागला. सरकारच्या कामामुळे त्यांच्या पायाखालची जमीन घसरली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची महाविकास आघाडीवर टीका. अनेक ठिकाणी खोटी मतदान नोंदणी झाली आहे, यावरती अद्यापही कोणतीही कारवाई झाली नाहीये. उद्धव ठाकरेंची निवडणूक अधिकाऱ्यांसमोर नाराजी व्यक्त. महाविकास आघाडी नाही तर महाकन्फ्यूज आघाडी. मुख्यमंत्री असताना कधी बाहेर पडले नाहीत, आता मात्र प्रत्यक्ष आलेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता उद्धव ठाकरेंना टोला. दिल्लीहून काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ मुंबईला रवाना. मवियाचं शिष्टमंडळ आज निवडणूक आयुक्तांची भेट घेणार. खरगेंना भेटल्यानंतर सपकाळ शिष्टमंडळात सहभागी होण्याची शक्यता. ईव्हीएम भाजपना नाही तर काँग्रेसनं आणलं, हे पाप काँग्रेसचंच आहे. ईव्हीएमच्या मुद्द्यावरून बच्चू कडूंची काँग्रेसवर टीका. कांद्याला बाजारभाव नाहीये आणि तुम्ही कोणत्या सिरियलमध्ये बिझी आहात? वळसे पाटील यांचा अमोल कोल्हेंना टोला. तर भाजपच्या मांडी लावून मलिदा खाता, त्याप्रमाणेच सरकारला जाब विचारायचं धाडस दाखवा. अमोल कोल्हे यांचा वळसे पाटलांवर पलटवार. आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या बातम्या. तानाजी सावंतांचे सख्खे भाऊ शिवाजी सावंतांना फडणवीसांनी अकलूजमध्ये भेटीला बोलावलं. शिवाजी सावंतांनी नुकतीच शिवसेना शिंदे गटाला सोडचिठ्ठी दिली होती. बैठकीत शिवाजी सावंतांचा भाजप पक्षप्रवेश मुहूर्त ठरणार असल्याची माहिती. वरळी डोममधील बैठकीत अजितदादांकडून संग्राम जगतापांची कानउघडणी. कोणीही पक्षाची विसंगत भूमिका घेऊ नका, कुणाच्याही वक्तव्यानं तेढ निर्माण होईल असं वागू नका, अजित पवार यांनी सुनावलं. मी भाजपात जाणार अशा चर्चा 2014 पासून सुरू आहेत. माझ्या वक्तव्यांचा संबंध राजकारणाशी जोडू नका. सततच्या वादांसह भाजप प्रवेशाच्या चर्चांवरती संग्राम जगताप यांची प्रतिक्रिया. उद्धव ठाकरेंच्या हस्ते मनसेच्या दीपोत्सवाचं उद्घाटन होणार. 17 ऑक्टोबरला संध्याकाळी 6:30 वाजता कार्यक्रम. मनसेची निमंत्रण पत्रिका समोर. दिवाळीत पुन्हा एकदा ठाकरे बंधू एकत्र येणार. नागपुरात आगामी निवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवारांची चाचपणी. आजपासून इच्छुक उमेदवारांना अर्ज उपलब्ध करून दिले जाणार. तर अर्ज जमा करताना उमेदवारांकडून निश्चित शुल्कही जमा केलं जाणार असल्याची माहिती. बीड जेलच्या प्रवेशद्वारावरून शिवरायांचा फोटो काढला. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा मोठा आरोप. शिवरायांचा फोटो काढून तिथे बायबलमधील संदेश लावल्याचा पडळकरांचा आरोप. तर बीडचे जेलर पेट्रस गायकवाड यांच्यावर गोपीचंद पडळकर यांचे गंभीर असे आरोप. उपमुख्यमंत्री शिंदे साताऱ्यातील दरेगावी दाखल. एकनाथ शिंदेंचा आज दरेगावात मुक्काम असणार. आज शिवसेनेच्या मेळाव्याला शिंदे उपस्थित राहणार. मेळाव्यानंतर पदाधिकाऱ्यांसोबत बैठक. त्यानंतर शिंदेंची जिल्हा प्रशासनासोबत बैठक होणार. 2 वर्षांपूर्वी महायुती सरकारनं बच्चू कडूंच्या प्रहार पक्षाला दिलेली जागा रद्द. पर्यायी जागा न दिल्यानं प्रहार पक्ष न्यायालयामध्ये दाद मागणार. राज्य सरकारकडून प्रहार जनशक्ती पक्षाला नरिमन पॉइंट परिसरात जागा देण्यात आली होती. सोनम वांगचुक यांच्या अटकेप्रकरणी आता आज सुप्रीम कोर्टात महत्वाची सुनावणी. वांगचुक यांची अटक बेकायदेशीर असल्याची कोर्टात याचिका. सोनम वांगचुक यांच्या पत्नी अंजली यांची सुप्रीम कोर्टात याचिका.